सातपूरच्या श्रमिक नगर येथील पार्थ पॅलेस या ठिकाणी रात्री 11 वाजेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून 22 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे। जगदीश भैया वानखडे वय 22 वर्ष, राहणार श्रमिक नगर, मूळगाव सटाणा असे मयताचे नाव आहे। कंपनीतून काम करून घराकडे परतत असताना रस्त्याने जाणाऱ्या टवाळखोर गुंडांनी दुचाकीवरून जाणाऱ्या वानखेडे याला थांबवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली। पैसे न दिल्याने कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आलाय। मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली असून संशयितांना अटक करा, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं सांगितलं। जोपर्यंत माझ्या परात कैदी आरोपी इथं हजर होत नाही तोपर्यंत जर आले नाही तर मी इथल्या इथं माझं आत्महत्या करणार आहे, एवढी शासनाला माझी सांगणं आहे। भाऊ काय सांगणार, सातपूरमध्ये एका तरुणाचा खून झालेला आहे, आपण त्या मृताचे कोण आहे काय सांगाल? मी मृतक जो आहे जगदीश त्याचा मामा आहे। काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास तो नवरात्र उत्सव चालू असताना त्या ठिकाणी श्रमिक नगरमध्ये, सातपूर श्रमिक नगरमध्ये दांडिया बघायला जात असताना पार्थ पॅलेसच्या पाठीमागे त्या ठिकाणी तो त्याच्या मित्रासोबत 2 व्हीलरने जात असताना तिकडनं 10-12 पोरं येत होते आणि त्यांनी त्यांना अडवलं, त्यांना मारहाण केली। त्याच्यातला एक त्याचा मित्र तिथून थोडं दूर गेला, पळाला तो तिथून घाबरून, पण त्यांनी याला पकडल्यानंतर मारल्यानंतर बाकीच्या 4-5 पोरांनी त्याच्या पोटावरती, छातीवरती आणि त्याच्या मांडींवरती चाकूने, धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जगदीश हा मृत्यू झाला। त्यांनी हल्ला केल्यानंतर, त्याला चाकूने वार केल्यानंतर ते तिथून 10-12 जे पोरं होते ते तिथून त्या जणू काही त्या खुनाचा आनंद घेत परत त्या रस्त्याने त्यांचे रमत गमत पायी निघून गेले। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की यांच्या नेमक्या डोक्यावरती कोणाचं वरद असतंय। या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे यांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी दिवसाढवळ्या अनेक असे प्रकरण घडत असताना आज हा सटाण्यातला होतकरू तरुण, जो घरातला कर्तब तरुण होता, ज्याच्या आईवडील हे शुगर बीपीने पूर्ण ग्रासलेले असताना घराचा परपंच चालवण्यासाठी तो 6 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये आला। नाशिकमध्ये येऊन त्याने एक कंपनीत कामाला लागला, 12-15 हजार रुपये त्याला पगार असताना त्याचा स्वतःचा खर्च करून तो घरच्यांचंही कुटुंब चालवत होता आणि आज घरातला असा कर्ता पुरुष या तरुण, या नशेडी, हे गांजा पिणारे यांच्यामुळे आज तो कर्ता तरुण आज या जगातून निघून गेला। आज नेमकं आपली आत्ताची मागणी काय आहे? आत्ताची आमची मागणी एकच आहे, ते सर्व आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि माझी जोपर्यंत इथं आपले CP साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही। जर वाटलंच तर आम्ही बॉडी घेऊन सातपूर पोलीस स्टेशनला जाणार आहोत। सर्व नातेवाईक येत आहेत, जे वडील आहेत, आज वडिलांची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे बघू वाटत नाही अशी परिस्थिती आहे। तर माझी शासनाला आणि पोलीस खात्याला विनंती आहे की आज असं दिसतं आहे की नाशिकचा कुठंतरी बिहार होताना दिसतो आहे। जर आपण मागच्या काही वर्षभरात 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये दर 4 दिवसाला 2 दिवसाला एक हत्या ही नाशिकमध्ये होती। म्हणजे हे काय चालू आहे? हा बिहार होताना दिसतोय। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर लक्ष द्यावं आणि जे काही आरोपी असतील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून मकोका सारखे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे असे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक, अशी माझी विनंती।